ठिकाणी त्र्यंबकराव भाऊंना जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर जो विधी असतो त्या विधीला वर्षश्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा पिंडदानाचा विधी म्हटला जातो। त्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। खरंच आज या ठिकाणी पोपट भाऊ, संतोष भाऊ, जनाबाई आणि संगीता ही 2 मुलं आणि 2 मुली आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात। खरं तर पोपट भाऊंचा खूप अट्टहास होता। खूप दिवसापासून ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, महाराज कार्यक्रम असा करायचा, तसं करायचंय, असं मी जसं म्हणणार तसं पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे। म्हणत मी एका सिस्टीम बरोबर जमलं नाही, म्हणलं दुसरी, तर लगेच ती काही म्हटले नाही मला, म्हटले महाराज तुम्ही म्हणता तसं करू आपलं। त्या पद्धतीनं म्हणजे याच्यासाठी खूप आवड लागते, याच्यासाठी माया लागते, याच्यासाठी प्रेम लागतं, तेव्हा हे सगळं होतं। उगाच एवढं होत नाही। तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, एवढं सुंदर मंडप लावला, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि एवढी सुंदर महाराज या ठिकाणी आहे, हे उगाच काही होत आणि तुम्ही सगळे सुंदर, मी तरी मला कमी नाव ठेवतो, हे सगळं प्रेमाने। महाराज पोपट भाऊंचे खूप फोन झाले मला, खूप फोन, महाराज असं करायचं, तसं करायचं, काय करावं लागेल, असं करू का, तसं करू का, असं करू। मी म्हटलं महाराज साधा आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी एकदम साधा माणूस आहे आणि मी सगळ्याला समजून उमजून घेणारा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, कार्यक्रम एकदम व्यवस्थित होईल। खरं प्रेम महत्वाचं आहे महाराज, आणि त्यांचं असलेलं वडिलांबद्दलचं प्रेम हे सगळ्यात महत्वाचं आहे। महिला भगिनी जाता जाता एकच गोष्ट सांगतो, मला खरं सांगा, माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे आपल्याला, माहेरला जाण्यामध्ये खूप आनंद आहे, पण कुठपर्यंत, जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे। एकदा माहेरातला पाठीवर थाप टाकणारा बाप गेला आणि गालावरून प्रेमाने हात फिरवणारी आई गेली, तर त्या माहेरला जाण्यामध्ये आनंद नाही महाराज। ज्या वेळेस हाडाचे काढ रक्ताचं पाणी ते रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतात महाराज, काही लागत नाही आमच्या बापाला, काही लागत नाही आमच्या आईला, काही नाही, काहीच लागत नाही, तुमचा प्रॉपर्टी लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, माझ्या आईला काही लागत नाही, माझ्या बापाला फक्त 2 शब्द लागतात आपण प्रेमाने बोलण्याची, त्याच्या पलीकडे त्यांना काही लागत नाही। आणि 2 शब्द तरी आपण दिले पाहिजे महाराज, त्यांच्या प्रेमाचा कधीतरी विचार करा। मी सांगू आज आपल्याला वाटत असेल आई वडील महाराज, पण एकदा गेले ना महाराज, तर गालावून हात फिरवणारं पात्र या जगामध्ये राहत नाही महाराज। बाप गेला ना महाराज, ज्या घरातला बाप गेला तयेचा समुद्र आटला महाराज, तयेचा समुद्र आटला। आमचा बाप कसाही असू द्या महाराज, कसाही असू द्या आमचा बाप, तो एखाद्या घराच्या पूर्वीमध्ये पडलेला असू द्या, त्या घराकडे वाकडे पाहणे